रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। कौलापूर येथे कार्गो आणि नागरी विमानतळासाठी 250 ते 300 एकर अतिरिक्त भूमी अधिग्रहणाचा निर्णय मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला। या निर्णयाने सांगलीत विमानतळ उभारणीला वेग येणार असल्याचं स्पष्ट झाले। कौलापूर विमानतळ 2 वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितल्याचे सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितलं। कौलापूर येथे कार्गो आणि नागरी विमानतळ उभारणीसाठीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली। उच्च व तंत्रशिक्षण तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। या प्रकल्पासंदर्भात यापूर्वी 29 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत उद्योग मंत्री सामंत यांनी मौजे कौलापूर येथील जागा विमानतळासाठी पूरक असल्याचे फिजिबिलिटी रिपोर्टच्या आधारे स्पष्ट केलं होतं। तसेच आवश्यक असल्यास अतिरिक्त जागा शासनामार्फत अधिग्रहित करण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली होती। विमानतळ उभारणीसाठी अजून अंदाजे 250 ते 300 एकर अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले। या भूमी अधिग्रहणासाठी मुख्यमंत्री यांच्या शिफारसीची आवश्यकता असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन अधिग्रहण प्रक्रियेस गती देईल असं ठरवण्यात आलं। या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, सुहास बाबर, विश्वजित कदम, महसूलचे सहसचिव अजित देशमुख, उद्योग विभागाचे सहसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, विमान विभागाचे उपसचिव हेमंत डांगो, संतोष भिसे तसेच MIDC मुख्य अभियंता कालिदास भांडेकर व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते। आसमानी व सुलतानी संकटांनी तालुक्यातील शेतकरी बेजार झालाय, त्याची कर्जमुक्ती करण्याची जबाबदारी सरकारची आहे। त्यासाठी माझं राजकारण पणाला लावणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार संजय काका पाटील यांनी तासगावात झालेल्या चक्काजाम आंदोलनावेळी केले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी आयोजित या आंदोलनाला शेतकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला। सकाळी 9:30 वाजल्यापासून तासगाव बस स्थानक चौकात सुरू झालेल्या या आंदोलनामुळे संपूर्ण शहर ठप्प झाले होते। शेकडो ट्रॅक्टर, बैलगाड्या तसेच शेळ्या, मेंढ्या, जनावरे घेऊन हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते। तासगाव शहरात तसेच बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या। शहरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती। यावेळी बोलताना संजय काका पाटील म्हणाले, या जगात प्रत्येकजण स्वतःसाठी जगतो, पण शेतकरी मातीत घाम गाळून जगालाही जगवतो। मात्र आज त्याच पोशिंद्याचं जगणं कठीण झाले। गेल्या काही वर्षात निसर्गाचा लहरीपणा वाढला, पाऊस अनियमित झालाय व शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू सुकले नाहीत। शेतीतून मिळणारं उत्पन्न आणि खर्च याचा मेळ लागत नाही, त्यामुळे कर्जाचं दुष्टचक्र संपत नाही। या परिस्थितीत सरकारने संपूर्ण कर्जमाफी करणे हाच एकमेव उपाय आहे। त्यांनी पुढे सांगितले की शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायची भूमिका मी घेतोय। जनतेचा माझ्यावर जो विश्वास आहे तो ढळू देणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। जत तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, त्यांची व्यथा ऐकण्यासाठीही एकही नेता पुढे आला नाही। गोपीचंद पडळकर हा एका महिन्यात आमदार झाला, असे लोक एकतर जातीय वादावर अथवा पैशांवर आमदार होतात अशी टीका माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे। कवटेमंकाळ येथील चक्काजाम आंदोलनावेळी ते बोलत होते। यावेळी जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला। विलासराव जगताप म्हणाले की जत तालुक्याची आणि कवटेमंकाळ तालुक्याची अवस्था एकसारखीच आहे, मात्र जत तालुक्यात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी एकही नेता आलेला नाही, हे आमच्या जत तालुक्याचं दुर्दैव आहे। गोपीचंद पडळकर हा एका महिन्यात आमदार झाला। लोक पैसे घेऊन मते देतात, त्यामुळे असे लोक एकतर जातीय वादावर अथवा पैशांवर आमदार होतात। मात्र त्यांनी जनतेसाठी एकही बैठक घेतली नाही अथवा आंदोलन केलं नाही। कवटेमंकाळ तालुक्यातील तरुण आमदारांनी तुमच्यासाठी काय केलं याचा विचार तुम्ही करा। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, ते त्यांनी पूर्ण करावं, अन्यथा जनता शांत बसणार नाही असा इशारा जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला।
कडेगाव तालुक्यातील बोंबाळेवाडी शाळगाव औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपन्यांची मान्यता रद्द करून त्या ठिकाणी केमिकल कंपन्यांना बंदी घालण्याबाबत लवकरच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे। तसेच हिंगणगाव बुद्रुक येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांचा जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित ग्रामस्थांची बैठक लावण्यात येणार असून त्याच्यावर तोडगा काढणार असल्याचे आमदार विश्वजित कदम यांनी सांगितले। बोंबाळेवाडी शाळगाव औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपन्यांचा होणारा शिरकाव आणि अशा कंपन्यांवरील बंदी तसेच हिंगणगाव बुद्रुक येथील तलावामध्ये जमीन गेलेल्या धरणग्रस्तांच्या समस्या त्याचबरोबर पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा प्रशासन स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आणि इतर जिल्हा स्तरावरील अधिकारी आणि संबंधित गावातील ग्रामस्थ यांच्यात बैठकीचं आयोजन केलं होतं। यामध्ये अनेक सकारात्मक बाबी घडल्या असून बोंबाळेवाडी शाळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने सुरू होणाऱ्या 5 कंपन्यांना स्थगिती मिळाली आहे। तसेच ज्या कंपन्या पूर्वीपासून सुरू आहेत त्यांची चौकशी करण्याचे आदेश प्रांताधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले। मिरजेत सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एकावर कारवाई करत देशी बनावटीचं पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे हस्तगत केलेत। या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकास अटक केली आहे। 12 ऑक्टोबर रोजी म्हैसाळ रोडवरील टोल नाका ते म्हैसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर सद्गुरू नगरकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला एका चिंचेच्या झाडाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। फिरोज सलीम शेख याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून 50,000 रुपये किमतीचे चालू स्थितीतील गावठी पिस्टल आणि 2 जिवंत काडतूस जप्त केलेत। संशयित हा विनापरवाना पिस्टल आणि जिवंत काडतूस जवळ बाळगल्याच्या स्थितीत मिळून आल्याची नोंद पोलिसात झाली आहे। पोलिसांनी भारतीय शस्त्र अधिनियमच्या अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत। सांगली पेठ रस्ता कसबे डिग्रस हद्दीतील खराब रस्त्यावर 4 दिवसाला अपघात होतो। मूळ प्रकल्प अहवालामध्ये रस्त्याची लांबी, रुंदी आणि टोलनाका संदर्भात जे नियम आहेत त्या नियमांची अंमलबजावणी होत नाही। प्रकल्प अहवाल वेळोवेळी बदलला जातोय, याचा फायदा ठेकेदाराला होतो, पण ज्या शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित केली आहे त्यांना मात्र पैसे देत नाहीत। त्यासाठी दाद मागणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जाते। टोल नाक्यासाठी बेकायदा भूसंपादनाला आमचा विरोध आहे, त्यामुळे याबाबत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, बांधकाम विभाग, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते। जोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत हा रस्ता आम्ही करू देणार नाही असा इशारा या बैठकीत घेण्यात आलाय। यावेळी बोलताना रघुनाथ पाटील म्हणाले, सांगलीवाडी ते बेटनाका हा रस्ता 15 मीटर करण्याचं ठरवलं असताना 24 मीटर रस्ता केलाय। 300 एकर जमीन शेतकऱ्यांची सरकारने घेतली आहे, त्यामुळे 41 किलोमीटर परिघातील शेतकरी जागे झालेत। अधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहणाच्या चुकी बैठकीत मान्य केला। भूमी अभिलेखच्या लोकांना सर्वे करण्यास सांगितले। शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही, रस्त्याकडेला जे पाणी साठले ते पाणी निघत नाही। तसेच जे कसबे डिग्रस हद्दीत रस्त्याचं काम रखडले त्या ठिकाणी दररोज पाणी मारून रस्ता वाहतूक योग्य करावा असं बैठकीत निर्णय घेण्यात आला। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा रस्ता आम्ही करू देणार नाही। वाळवा तालुक्यातील एडेनिपाणी येथे शॉर्ट सर्किटने ऊसाच्या फडाला आग लागून 10 ते 12 एकर क्षेत्रातील ऊस, ठिबकचं साहित्य, केबल जळून खाक झाले। यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। साखर कारखान्यांचे गळीत हंगाम अद्याप सुरू नसल्याने या जळालेल्या ऊसाचं काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर आहे। गावंदर परिसरात मंगळवारी दुपारी विजेच्या तारांचं शॉर्ट सर्किट झालं, त्यामुळे तेथील ऊसाच्या फडांना आग लागली। ऊन असल्याने ही आग परिसरात फारच फैलावली। लोकांनी प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली। या आगीमध्ये राहुल पाटील, उमेश पाटील, बाजीराव शेवाळे, दिलीप पाटील, रामचंद्र पाटील, सीताराम पाटील, संतोष सरनाईक, निखिल पाटील या शेतकऱ्यांचा ऊस जाऊन लाखो रुपयांचं नुकसान झालंय। महावितरण कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी होत आहे। अजून साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू न झाल्याने या जळालेल्या ऊसाची कुठे विल्हेवाट लावायची असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे। सरसकट पंचनामे करण्यात यावेत, सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांना सवलत देण्यात यावी। सरकारने दिवाळीपूर्वी मदत द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा गंभीर इशारा माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिलाय। कवठेमंकाळ शहरातील तहसील कार्यालयासमोरील प्रमुख चौकात कवठेमंकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी माजी खासदार संजय काका पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं। ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि मेंढपाळांच्या शेळ्या, मेंढ्या आणि हजारो शेतकऱ्यांनी आंदोलनात अभूतपूर्व सहभाग घेतला। सुमारे 3 तास रणरणत्या उन्हात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं।
यावेळी कवठे महांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळालाय। आम्हाला सत्तेची हाव नाही, कोणताही स्वार्थ नाही, केवळ संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हा लढा उभारलाय। आम्हाला कोणत्या पक्षाची आणि नेत्यांची गरज नाही। शेतकरी हाच आमचा पक्ष आणि शेतकरी हाच आमचा झेंडा आहे। शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे। शेतकरी वर्गाला मदत केली तरच शेतकरी वाचणार आहे। शासनाने दुर्लक्ष केले तर सहन करणार नाही, असा गंभीर इशाराही संजय काका पाटील यांनी दिलाय।